खानदेशची केळी प्रसिद्ध आहे. 2 वाजलेले आहेत आणि आता आपण बरहान नमस्कार मंडळी, मी शरद आणि स्वागत करत आहे तुमचं आपल्या आजच्या आणखीन एका नवीन प्रवासामध्ये. तर मी सध्या आहे भुसावळ रेल्वे स्टेशन या ठिकाणी आणि सकाळचे वाजलेले आहे 9:30 आणि मला जायचं आहे वृंदावन दर्शन करण्यासाठी. आपला प्रवास सुरू होणार आहे आज. आता 12:30 वाजता ट्रेन आहे आपली गोवा एक्सप्रेस भुसावळ जंक्शन ते मथुरापर्यंत. तर आता आपला पुढचा प्रवास तुम्हाला पाहायला मिळेलच. आनंद घ्या या व्हिडिओचा. तर पाहू शकता मित्रांनो, आता मी जिन्यावरती आहे आणि जिन्यावरून हा असा नजारा दिसतो भुसावळ रेल्वे स्टेशन. भरपूर सारे प्लॅटफॉर्म आहे आणि भरपूर सारे प्रवास होतात इथून लांब लांबचे. तर मंडळी सध्या वेटिंग हॉलमध्ये बसले आहे आणि 15-20 जण अजून गावातले यायचे आहे. सोबती आहे ते आपल्याला आज प्रवास करायसाठी. गावातली मंडळी आहे तर आपल्याला मजा येईल प्रवास करायला. पण माझी बोगी वेगळी आहे आणि त्यांच्या वेगळ्या आहे. मी एकटाच आहे आपल्या स्पेशल बोगीमध्ये, कारण माझी बुकिंग नंतर झाली होती दुसऱ्या दिवशी. तर अजून 2 तास गाडीला वेळ आहे मित्रांनो. या ठिकाणी पाहू शकता तक्ता दिलेला आहे. मोटरसायकल व्हॅन पार्किंगची सगळी व्यवस्था आहे आणि त्याचे रेट दिलेले आहे. 5 रुपये, 10 रुपये घंट्यानुसार. चला तर मंडळी, हे बा आमचा एक मित्र आलेला आहे आणि क्रमांक 6वर आपल्याला जायचं आहे. तर हे आता आमची मंडळी आलेली आहे. राधे राधे बोला, राधे राधे. अरे मामा. तर हे आहे आपली प्रिंट, गाडी नंबर 12779 गोवा एक्सप्रेस. तर मंडळी आत्ता आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 6वर उभे आहे आणि गाडी येण्याची जेमतेम वेळ झालेली. लोकमान्य टिळक. वास्को द गामा. तर मंडळी, बऱ्याच प्रतीक्षेनंतर वास्को द गामा हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस आलेली आहे ना, गोवा एक्सप्रेस. चला तर मित्रांनो, प्रवासाला सुरुवात करूया. तर पाहू शकता मित्रांनो, आपला कोच मिळालेला आहे S3, 17 नंबरचं सीट आहे, 17 लोअरचं. झालेली आहे आपल्या प्रवासाची सुरुवात. भुसावळ जंक्शन ते वृंदावन आणि गाडी निघालेली आहे. भुसावळ जंक्शन सोडतोय आता आपण. प्लॅटफॉर्म क्रमांक 4वरती आहे वंदे भारत एक्सप्रेस आणि आपली 6वरनं निघत आहे. हजरत निजामुद्दीन. गाडी किती वाजता निघते?
ते 19 तास लागतील. या प्रवासासाठी सर्वात लांबचा पहिला प्रवास आहे माझा आणि माझ्यासोबत तुम्ही पण हा व्हिडिओ पाहता तर आनंद घ्या. संपूर्ण प्रवासाचा कारण गावची मंडळी सोबत आहे. वृंदावनसाठी फिरायला निघालेली आहे तर मी पण त्यांच्याबरोबर गेलो. आपलं पण दर्शन वगैरे होतं. तर थोड्याच वेळात आता आपण रावेरमध्ये पोहोचत आहे कारण की महाराष्ट्राची बॉर्डर आता संपणार आहे आणि लागणार आहे इथे एमपीची बॉर्डर. खानदेश आणि खानदेशची केळी प्रसिद्ध आहे. रावेरचं स्टेशन आलेलं आहे, खानदेशमधलं रावेर. भुसावळ नंतरचा हा दुसरा स्टॉप आहे आपल्या या गाडीचा. काय जेवण राहिले होते का अजून? हे काय मामा ठेसा भरीत ठेसा आणि इकडे काय आलूची चटणी, इकडे मिक्स. चालत्या राधे राधे जेव्हा जेव्हा. रावेरमध्ये गाडी थांबत नाही आहे, फक्त इथं स्लो झाली होती गाडी, थोडी स्पीड कमी झाला होता. तर मंडळी उत्तर प्रदेश म्हणजे उत्तर प्रदेश मी पहिल्यांदाच चाललो आहे. याच्या अगोदर काही मी उत्तर प्रदेशमध्ये गेलो नव्हतो. तर हा आपला सर्वात लांबचा आणि असा लांबचा दूरचा सर्वात पहिला प्रवास आहे. आणि श्रीकृष्ण जन्मभूमी, मथुरा, वृंदावन, बरसाना या ठिकाणी दर्शन करण्याची उत्सुकता पण थोडी वेगळीच आहे. त्याच्यामुळे म्हणजे असं वेगळंच फील वाटते. दोन वाजलेले आहेत आणि आता आपण बरहानपूर क्रॉस केलेला आहे. पलीकडे झांझर डॅम आहे, झांझर डॅम. ₹10 चहा. चाय का गरम पाणी आहे चाय. तर आत्ता आलेला आहे मित्रांनो एमपीचं खंडवा स्टेशन. चलो अंडा बिर्याणी. चला तर 150 किलोमीटरचा अंतर पार करत आपण खंडवा आणि खंडव्यातून आता निघलो आहे मित्रांनो.
छनेरा गाव, हे एमपी का छनेरा गाव. खिरकिया 4:30 वाजलेले आहेत आणि हरदा या ठिकाणून आता आपली ट्रेन निघालेली आहे. हे पाहू शकता, शेतात पाणी देत आहे शेतकरी आणि बगळे वगैरे त्यांच्या अवतीभोवती आहे. किती मस्त नजारा आहे हा शेतातला. तर हे आलं आहे डोलरिया आणि आता संध्याकाळचे वाजले आहेत 5. अजून एक रात्र काढणं आहे आपल्याला. संध्याकाळचे 5:45 वाजले आणि आता आपण इटारसी या ठिकाणी आलो आहे आणि हा माहोल पाहू शकता. संध्याकाळ झाली आता पूर्ण. इटारसी जंक्शन. जय हनुमान. साडेसहा वाजले आहे आणि आता आपण पोहोचलोय मोबाईलमध्ये. 400 किलोमीटरचं अंतर पार केलं आहे आणि जवळजवळ 9 तास लागले. अजून आपल्याला 600 किलोमीटरचं अंतर. तर अजून आपला 11 तासाचा प्रवास राहिलेला आहे मथुरासाठी आणि डिस्टन्स आहे 600 किलोमीटर पार करायचा आहे. रात्र त्याच्यातच निघून जाते आणि सकाळी आपण पोहोचणार आहे मथुरा या ठिकाणी. तर मंडळी 7:30 वाजले संध्याकाळचे आणि आत्ता आपण पोचलो आहे मध्य प्रदेशमध्ये आणि मध्य प्रदेशची राजधानी भोपाल या ठिकाणी. भोपाल. पण आता हे स्टेशनवरती लाईट वगैरे असतात त्याच्यामुळे थोडंफार दिसते. बाहेरचा नजारा तर आता बंद झाला दिसणं. पण जेवढं झालं तेवढं शूट करतोय. आता सकाळी मथुरा पाहायला मिळेल आपल्याला. बाकीचं तर काही दिसणार नाही. चला तर मित्रांनो, भोपाळ सोडताय. 5 मिनिटं थांबली या ठिकाणी गाडी आणि 5 मिनिटानंतर भोपाळ निघते. ये लगा दो अंकल, हवा आएगी. लगा दो, हवा आएगी. हवा लगा रहा हूँ. नमस्कार म्हणजे गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे 4:45 वाजले आणि आता आपण
धोलपूर क्रॉस केलाय. बस अर्धा पाऊण तासाचा अंतर आला फक्त. पण आता कोहरा भरपूर आहे, भरपूर थंडी आहे या ठिकाणी. धुक्याचं धुकं आहे, त्याच्यामुळे काहीच दिसत नाही आणि त्याच्यामुळे ट्रेन आपली थोडी उशिरा धावत आहे. तर नमस्कार मंडळी, थंडी वाजत आहे आता भरपूर. पाहू शकता तुम्ही, आता 6 वाजले सकाळचे आणि आता आग्रा स्टेशनवर आता आपण आलो. सकाळचे 6 वाजले आणि आत्ता आपली गोवा एक्सप्रेस आग्रा स्टेशनवर थांबलेली आहे आणि बाहेर थंडीचा माहोल आहे एकदम जबरदस्त. डिपार्चर फ्रॉम आग्रा स्टेशन. काय खतरनाक वाईब आहे मित्रांनो आणि काय थंडी आहे. आपल्या महाराष्ट्रात अशी थंडी नाही आहे. पाहू शकता तुम्ही सकाळचं वातावरण. आणि आता आग्र्याच्या समोर आलो आहे आपण. थोड्या वेळात आता आपण मथुरात पोहोचणार आहे. तर फायनली मित्रांनो वाजलेत सकाळचे 7:30. गाडी लेट झाली कोहऱ्यामुळे. भरपूर थंडी आहे आणि पोहोचलो आहे आपण मथुरा या ठिकाणी. मथुरा या पावनभूमीमध्ये पोहोचलो मित्रांनो, धन्य झालो. तर हे पाहू शकता तुम्ही मथुरा रेल्वे स्टेशन. सकाळ सकाळ वातावरण. सगळे प्रवासी भाविक भक्त या ठिकाणी देवदर्शनासाठी आलेले आहेत. काल दुपारपासूनचा आपला प्रवास सुरू आहे मित्रांनो आणि आज सकाळी 7:30 वाजता आपला प्रवास संपन्न. आमच्या मंडळीला पहिला असा प्रश्न पडला की पहिला मथुरा जायचं का वृंदावन जायचं. मोठं कन्फ्युजन आहे. आमचे सगळे 16-17 जण आहे आणि 2 ऑटोत पण बसत नाही. आता तिसरी बोलावतो आम्ही.